श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज मी तुम्हाला स्वामी समर्थ प्रकट दिनाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. त्रैलोक्याचे स्वामी या पृथ्वीवर कसे प्रकट झाले, कधी प्रकट झाले याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया. असाध्य, तेजहीन आणि दुर्बल झालेल्या मानवजातीमध्ये नवचेतना निर्माण करणारे संपूर्ण विश्वाचे स्वामी श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो. या वर्षी 10 एप्रिल 2024 रोजी प्रकट दिन आहे. आपण सर्व सेवेकऱ्यांनी त्या दिवशी आपल्याला जशी शक्य असेल तशी स्वामींची सेवा नक्की करा. आपल्याला मंदिरात, मठात जायला नसेल जमत तर आपल्या घरात स्वामींचा फोटो असतोच. त्यांच्या समोर बसून नामस्मरण करा, स्वामींचा जप करा आणि भक्तिभावाने स्वामींना नैवेद्य अर्पण करा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. स्वामी समर्थ महाराज कुठून आले, कधी आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काहीही माहिती नाही. पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक सेवेकरी होते. त्यांना स्वामी आपला मुलगा मानत असत. त्यांच्या अनुभवावरून त्यांनी स्वामींच्या प्रकट दिनाविषयी माहिती सांगितली आहे. खूप वर्षा अगोदर पंजाब प्रांतामध्ये हस्तिनापूर म्हणजेच आत्ताची दिल्लीपासून 12 कोस म्हणजेच 24 किलोमीटर छेलीखेडा नावाचे एक गाव होते. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि वहिनीबरोबर राहत होता. त्या मुलाला एकटे राहायला आवडायचे. तो कोणातही मिसळत नव्हता. तिथून थोड्या अंतरावर असणाऱ्या पडीत जागेत एक वडाचे झाड होते. त्यात एक छोटीशी दिवळी होती. त्याच्यात एक गणपतीची मूर्ती होती. तो मुलगा आपल्या खिशात गोट्या घेऊन जायचा आणि तिथेच खेळायचा. तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचा पण डाव तोच खेळायचा. असे बरेच दिवस चालले. परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली. विजयसिंगला कारण बनवून आपला चमत्कार परमेश्वराने दाखवला. तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया. विजयसिंग रोजच्या आपल्या नियमाप्रमाणे त्या दिवशी तिथे खेळायला गेला. पण काय, ते लहान मूल ते लहानच. त्याच्या मनात आले की रोज आपणच गणपतीचा डाव खेळतो, आज गणपतीने पण खेळावे. आणि त्याने सर्व गोट्या गणपतीच्या मूर्तीच्या समोर टाकल्या आणि बोलला, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतो, आज तू पण तुझा डाव खेळ ना. असे तो मुलगा बोलताच चमत्कार झाला. धरणी माता कंपन पावू लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय. कारण ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि त्यांच्याच आगमनाची ती सूचना होती. ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणीमधून एक 8 वर्षाचे अतिशय तेजस्वी बालक प्रकट झाले. ते प्रत्यक्ष दुसरे कोणीही नसून परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. मग तो विजयसिंग गोट्या खेळताना त्यावेळेला स्वामींकडून हरला. बालरूप स्वामींनी त्याला गोट्या दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन ते तिथून गुप्त झाले. म्हणजे स्वामी छेलीखेडा गावात वडाच्या झाडाजवळ असलेल्या गणेशाच्या मूर्तीशेजारी प्रकट झाले. ही गोष्ट कशी समजली तर अशी की कोकणातील एक गृहस्थ हरिभाऊ हे अक्कलकोटला आले होते. ते आपल्या इच्छापूर्तीसाठी आणि स्वामींच्या दर्शनासाठी आले. तर ते काही दिवस अक्कलकोटला थांबले. एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलवले आणि सांगितले की तू आजपासून माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून तर हरिभाऊंना रडूच येऊ लागले की मी तर माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आलो होतो आणि स्वामी तर मला सर्व सोडायला सांगतात. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की अरे, रडतोय काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरव बघू. तसेच हरिभाऊंनी केले. तसेच करतात त्यांना आपले सर्व जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना आपला एक जन्म दिसू लागला. तो म्हणजे विजयसिंग, दुसरा कोणी नसून स्वामीसुतांचाच पूर्वजन्म आहे. त्यानंतर सर्व गोष्टींचा उलगडा झाला. या गोष्टीला स्वामीसुतांनी मान्यता दिलेली आहे. तेव्हापासून स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसुतांनी सुरू केला. इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटला आले. ते मंगळवेढ्यावरून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत आले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 रविवार दिनांक 6/4/1856 हा होता. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशा शब्दांनी भक्तांना विश्वास देणाऱ्या त्रैलोक्याच्या स्वामींना आपले कोटी कोटी वंदन. स्वामी समर्थांनी संपूर्ण भारतात प्रवास केला
आणि शेवटी अक्कलकोट या गावी त्यांनी निवास केला. जवळजवळ ते 22 वर्ष अक्कलकोटला होते असे सांगितले जाते. अक्कलकोटमधील त्यांचा आश्रम अनेक भक्तांसाठी तीर्थक्षेत्र आहे. असे सांगण्यात येते की स्वामी समर्थांच्या म्हणण्यानुसार ते सध्याचे आंध्र प्रदेशातील श्रीशैलम या शहराजवळ कर्दळीच्या जंगलात प्रकट झाले. तिथून त्यांनी स्थलांतर केले, अनेक प्रांतांना भेटी दिल्या आणि आपल्या भक्तांचा उद्धार केला. आपण प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींची सेवा करूया, नामस्मरण करूया, गरजू लोकांची मदत करा, तहानलेल्यांना पाणी पाजा, भुकेलेल्यांना अन्न द्या, अशी स्वामींची शिकवण होती. कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि अशाच नवनवीन माहिती आणि कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.